बांबूच्या काडीमध्ये राख आणि माती भरून आणि शोभेची दारू ठासून त्याच्यामध्ये तो फटाका तयार केला जाईल। हा फटाका जेव्हा उडवला जाईल तेव्हा अगदी तो 15 ते 20 मिनिटं हा जळत राहील आणि त्यातनं विविध प्रकारचे रंग बाहेर येत असत। शिवाजी महाराजांच्या काळात बद्दल बोलायला गेलो, त्यांच्या बालपणातच त्यांनी एक अशी गोष्ट घडवली ज्याचा उल्लेख शिवभारत या अतिशय ऑथेंटिक अशा ग्रंथात आपल्याला सापडतो। नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याची या विशेष मालिकेत आणि विशेष मालिकेतील दिवाळीच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, दिवाळी म्हटली की आपल्याला आठवतं ते फराळ, दिवाळीच्या सुट्ट्या, नातेवाईकांबरोबर केलेली धमाल वगैरे वगैरे। पण हे झालं आत्ताचं। पण पूर्वीच्या काळी दिवाळी नेमकी कशी साजरी केली जायची, पूर्वीच्या काळी दिवाळीमध्ये नेमके कोणते फटाके उडवले जायचे, हे आज गोष्ट पुण्याच्या भागातून आपण जाणून घेऊयात। आजच्या भागात इतिहास अभ्यासक रोहित पवारांकडून ऐतिहासिक दिवाळीचे संदर्भ जाणून घेऊयात। चला तर आजच्या भागाला सुरुवात करूयात। नमस्कार, मी रोहित पवार। इतिहासातली दिवाळी कशी होती याचे संदर्भ आपण जर का मागे पाहायला गेलो तर अगदी कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही दिवाळी साजरी केली जाते। परंतु या दिवाळीचे ऐतिहासिक उल्लेख पाहायचे झाले तर आपण अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत जाऊन पोहोचतो, कारण ज्ञानेश्वरीतही आपल्याला दिवाळीचे उल्लेख सापडतात। यानंतर अगदी नामदेवरायांच्या काळातही आपल्याला दिवाळीचे उल्लेख सापडतातच। परंतु पुढे आपण पाहायला गेलो तर तुकाराम महाराजांच्या काळात साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असा एक प्रसिद्ध उल्लेखही आपल्याला सापडतो। त्यानंतर आपण शिवाजी महाराजांच्या काळात बद्दल बोलायला गेलो तर शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातला शिवनेरी किल्ल्यावरचा। त्यांच्या बालपणातच त्यांनी एक अशी गोष्ट घडवली ज्याचा उल्लेख शिवभारत या अतिशय ऑथेंटिक अशा ग्रंथात आपल्याला सापडतो। या ग्रंथाच्या 7व्या अध्यायात असं लिहिलंय की शिवबा राजे लहान असताना ते त्यांच्या सवंगड्यांना घेऊन किल्ले बनवत आणि त्या किल्ल्यांकडे बोट दाखवून म्हणत की हे सगळे गड किल्ले माझेत। म्हणजे कदाचित या शिवभारत ग्रंथात त्यांचं लहानपणीचं विजन काय होतं हे आपल्याला दाखवलं जातं। त्यानंतरच आपल्याला असं वाटतं की आजकालची ही जी किल्ले बनवण्याची प्रथा आहे ही कधीपासून सुरू झाली, तर याचं उत्तर या कदाचित या शिवभारत ग्रंथात दडले असं नक्की म्हणता येईल। तर या ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या ओवीचाच मी एक संदर्भ देतो की मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर। याचाच अर्थ काय तर 13व्या शतकाच्या आधी सुद्धा दिवाळीला फार महत्त्व होतं हे आपल्याला यावरून दिसतं। तर आता आपण शिवकाळातला हा एक संदर्भ पाहिला। यानंतर आपण जेव्हा पेशवे काळाबद्दल बोलतो, पेशवी निजाम संबंध अनेक जणांना माहीत असतील। तर निजाम म्हणजे मुघलांच्या दरबारातला एक महत्त्वाचा सरदार आणि याने मराठ्यांच्या विषयी कुरघोड्या केल्या। पालखेडचे युद्धही त्यासाठी प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहीत असेल। तर एकदा असं झालं की थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्लीला धडक मारली आणि यावेळी एकंदरच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता। एवढंच नाही तर दिल्लीतही तो साजरा केला जात होता। आता निजामाला न भेटता, म्हणजे मला न भेटता बाजीराव साहेब दिल्लीला गेलेत, म्हणजे नक्कीच काहीतरी कारस्थान किंवा काहीतरी राजकारण घडतंय असं निजामाला वाटू लागलं। आणि त्याला असं वाटलं, मग त्याने काय केलं की इकडे महाराष्ट्रात किंवा दक्षिणेतल्या प्रांतात त्याने कुरघोड्या करायचं राजकारण सुरू केलं। त्याने वराड प्रांतात काही लोक त्याची पाठवली। त्याची अस्वस्थता इतकी वाढली की दिवाळीत फटाके फुटतात दिल्लीला, पण त्याची झळ मात्र निजामाला बसायला लागली। तर हे मराठ्यांचं सैन्य मोहिमेवर गेलं आणि दिवाळी असली तरी सुद्धा मात्र पारंपरिक पद्धतीने त्यांच्या गोटातही दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी केली जाईल। आणि इतकंच नव्हे तर पुण्यात म्हणजे शनिवारवाड्याच्या भागात जर का आपण आता बोलायला गेलो तर दिवाळीचा हा सण म्हणजे बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांना फार महत्त्व होतं। आणि या निमित्तानं आजूबाजूला म्हणजे शनिवारवाडा भाग असेल किंवा इतर ठिकाणी मंदिरांमध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जाईल। यासाठी अनेक स्त्रिया शृंगार करून बाहेर येत। तर या निमित्तानं शनिवारवाड्याच्या परिसरात कीर्तनाचा कार्यक्रम होत असे असा एक संदर्भ आपल्याला मिळतो। आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमाला, या उत्सवाला फक्त दरबारी स्त्रिया नव्हे तर इतर आजूबाजूच्या इतर स्त्रियांनाही तिथं बोलवलं जात असतं। दिवाळी आणि फटाके हे असं रंजक असं समीकरण, म्हणजे आजच्या काळातही आपल्याला फटाक्यांची आतिषबाजी, विविध प्रकारचे फटाके आपल्याला आढळतात। परंतु इतिहासातही असे अनेक संदर्भ आहेत की ज्यामध्ये आपल्याला पेशवाई काळातच मोठ्या प्रकारे आतिषबाजी केली जाईल त्याचे आपल्याला संदर्भ सापडतात। ते असे की तावदानी रोषणाई नावाचा एक फटाका आहे बरं का।
आता या तावदानी नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की काहीतरी काचेची निगडीत हा फटाका आहे. तर काचेच्या कमानी करून त्यास आरसे लावून हे दारूकाम केलं जाई आणि त्यातनं रंगीबेरंगी अशी रोषणाई बाहेर पडत. तर तावदानी रोषणाईनंतर आपल्याकडं आकाश मंडळ तारांगण नावाचा फटाका आढळतो. तर नावावरूनच किती सुंदर आहे बघा हा फटाका, की दारूकामाची अशी उंच झाडं तयार करून त्यातून आकाशातील म्हणजे आज जे फटाके आकाशात जाऊन फुटतात त्याप्रमाणे असे रंगीबेरंगी कलर्स त्यातनं बाहेर पडत. तर हे पाहण्यासाठी अगदी पर्वतीवरती हे सगळी दरबारी मंडळी जात आणि पर्वतीच्या तळ्यातनं ते सगळे तळ्याच्या परिसरातनं हे सगळे फटाके उडवत. तर आकाश तारांगण मंडळ किंवा तावदानी रोषणाई यानंतर नारळी झाडे नावाचा एक प्रकार होता फटाक्यांचा. म्हणजे उंच झाडं करून त्यात तोफेप्रमाणे किंवा बंदुकीप्रमाणे त्यातनं आवाज निघत असे. किंवा प्रभाचमक नावाचा एक अतिशय रंजक असा फटाका आहे हा, की आधुनिक आपल्या काळामध्ये जसं भुईचक्र आहे आपल्याकडे तसा हा प्रभाचमक नावाचा फटाका आहे त्या काळातला. बादलगर्ज नावाचा एक फटाका आहे बरं का, की म्हणजे नावाप्रमाणेच त्याचा कसा मेघगर्जनेसारखा गडगडाट होतो या फटाक्याच्या आवाजानं ते आपल्याला आढळतं. तर याशिवायच आपल्याला चंद्रज्योती नळे म्हणजे चंद्रज्योती म्हणायला गेलो तर बांबूच्या काडीमध्ये राख आणि माती भरून आणि शोभेची दारू ठासून त्याच्यामध्ये तो फटाका तयार केला जाईल. म्हणजे आपल्या आजच्या काळाबद्दल बोलायला गेलं तर फुलबाजांसारखी सुरसुरी मिळते लांब आकाराची. तर त्याप्रमाणेच हा फटाका होता आणि ह्याच्यातून शुभ्र शीतल अशी अग्नी त्यातनं प्रज्वलित होई म्हणून त्याला चंद्रज्योती असं नाव आहे. याशिवाय आपल्याकडे नळे हा एक असा विशेष असा प्रकार आपल्याला आढळतो. नळे म्हणजे आजच्या काळातला पाऊस बरं का. हे नळे बनवण्यासाठी एक वेगळी मेहनत घेतली जाईल, की कुंभाराकडे त्रिकोणी आकाराचं एक मडकं तयार केलं जाईल. त्याच्यामध्ये राख, माती, शोभेची दारू या सगळ्या पदार्थांचं मिश्रण करून त्यात भरलं जाईल. 7-8 दिवस ते सुकवलंही जाईल आणि त्यानंतर मात्र हा फटाका तयार होत असे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा फटाका जेव्हा उडवला जाईल तेव्हा अगदी तो 15 ते 20 मिनटं हा जळत राहील आणि त्यातनं विविध प्रकारचे रंग बाहेर येत असत. अगदी 8 ते 10 फूटपर्यंत ह्याची रोषणाई आतिषबाजी होत असे. तर असा हा नळे असा प्रकार. तर आपण आता पाहिलं की पेशवे काळामध्ये इतके विविध प्रकारचे फटाके आपल्याला आढळतात. तर दिवाळीचं एक आतिषबाजीचं एक वेगळं महत्त्व या आपल्याला ऐतिहासिक दिवाळीतनं आपल्याला पाहायला मिळतं. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि वसुबारस म्हणलं की गाईतला फार महत्त्व आहे. नानासाहेब पेशवे हे जेव्हा पुण्यात मुक्कामी होते तेव्हा त्यांना कळालं की उत्तरेतली काही चौधरी मंडळी ही गाईला गोणीत घालून काही त्रास देतात आहेत. अशी बातमी त्यांना पुण्यात कळताच त्यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं आणि त्यांनी ताकीद दिली की असं काय केलं तर खबरदार. म्हणजे गाईचं महत्त्व हे केवळ वसुबारसपुरतं नसून ते पूर्ण इतरही दिवशी होतं हे आपल्याला यावरून दिसतं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिवाळीचे काही ऐतिहासिक संदर्भ बघितले, ऐतिहासिक फटाक्यांची नावही बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या गोष्ट पुण्याचीच्या भागात एका नवीन जागेसह.